Hello everyone. ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन रिक्रुटमेंट 2025 ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे आणि 63 व्हॅकन्सीज आहेत. ठीक आहे. एप्रिल आणि मे या 2025 मध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर स्टार्ट डेट कधी आहे, ऍप्लिकेशन कोण करू शकतं, क्वालिफिकेशन काय पाहिजे, ऍप्लिकेशन फॉर्मची फी किती आहे, एज लिमिट किती असेल, कुठल्या स्ट्रीम साठी आहे, सपोज इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंगच्या या स्ट्रीम साठी आहे. त्याचबरोबर मग मेकॅनिकल मध्ये प्रोडक्शन येतं, मॅन्युफॅक्चरिंग येतं, त्यांना आहे की नाही. कम्प्युटर मध्ये AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स, IT आहे, त्यांच्यासाठी आहे की नाही, अशा सगळ्या गोष्टींची माहिती, इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ठीक आहे. तर ही जी आहे ग्रुप 1 गॅझेटेड पोस्ट आहे. ठीक आहे. इस्रो ही वन ऑफ द टॉप मोस्ट रिक्रुटमेंट या वर्षीची इस्रोची आहे. सो आता आपण सायंटिस्ट किंवा इंजिनियर साठी ही जी पोस्ट दिलेली आहे त्याविषयी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. तर स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला, अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहायचंय आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण असं आहे की एज्युकेशन रिलेटेड रिक्रुटमेंट एक्झाम फॉर्म कसा भरायचा, गव्हर्नमेंटच्या एक्झाम येतील, अकॅडमिक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि बरेचसे व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तर बघा, ही जी वेबसाईट आहे इस्रोची www.isro.government.in या वेबसाईटला तुम्हाला जायचंय. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ठीक आहे. अप्लाय कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ही इस्रोची वेबसाईट आहे. ठीक आहे. या वेबसाईटवर थोडस खाली स्क्रोल केल्याच्या नंतर करिअरचा एक ऑप्शन येतो बघा. ठीक आहे. जी ऍडव्हर्टाइजमेंट आली ती आपण आता डिटेल बघतोय. करिअरचा ऑप्शन येतो, इथे क्लिक करा. थोडं झूम करतो मी. करिअर जे आहे इथं क्लिक केल्याच्या नंतर मोर इन्फॉर्मेशन इथं क्लिक करा. त्यानंतर हे बघा, या ज्या लेफ्ट साईडला स्ट्रीम दिल्या अबाउट करिअर अपॉर्च्युनिटी किंवा करंट अपॉर्च्युनिटीज, त्याच्या साईडला अजून एक ऍडव्हर्टाइजमेंट, हीच ऍडव्हर्टाइजमेंट दिली, तिथं क्लिक केलं तरी चालेल. किंवा करंट अपॉर्च्युनिटीज इथे तुम्ही क्लिक करा. तर हे अपॉर्च्युनिटी असं एक वर्ड ओपन होईल, तिथे सुद्धा तुम्हाला क्लिक करायचंय. आता हे बघा, ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर ती ऍडव्हर्टाइजमेंट, तिचा ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, पोस्ट कुठली आहे, ओपनिंग डेट म्हणजे 29 एप्रिल 2025 ही स्टार्ट डेट आहे आणि लास्ट डेट ऑफ फॉर्म सबमिशन ती आहे 19 मे 2025. ठीक आहे. म्हणजे अंदाजे 20-22 दिवसाचा वेळ तुम्हाला मिळालेला आहे. आणि सगळ्या शेवटी इथं मोर डिटेल्स दिलाय बा. आय सारखं एक चिन्ह आहे, आय सिम्बॉल आहे. ठीक आहे. रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ सायंटिस्ट और इंजिनियर SC इन द डिसिप्लिन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कम्प्युटर सायन्स. या ज्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम आहेत तर सायंटिस्ट आणि इंजिनियर असं जे पोस्ट त्यांनी क्रिएट केलेली, SC असं कॅपिटल नाव दिलंय बघा. त्याचं म्हणजे हे डेजिग्नेशन आहे. ठीक आहे. त्या पोस्टचं डेजिग्नेशन जे आहे ते SC असं त्यांनी दिलेलं आहे. थोडस झूम करतो बघा. इथं जे आहे मोर डिटेल्स, इथे मोर डिटेल्स आय बटन दिलंय पहा. त्या आय बटनवर क्लिक करा. इथं तुम्हाला ओपनिंग डेट 29 एप्रिल, परत एकदा रिपीट करतो, आणि फॉर्म सबमिशनची लास्ट डेट आहे 19 मे. ठीक आहे. आता तुम्ही या आय बटनवर ज्यावेळेस क्लिक कराल, सॉरी, या आय बटनवर जेव्हा क्लिक कराल त्यावेळेस एक असं पेज ओपन होईल. ठीक आहे. या पेजवर आता एक नॉर्मल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पोस्ट कुठली आहे, इस्रोचे केंद्र, असं सगळं दिलंय. आणि इथं साईडला, हे थोडं झूम करणार आहे मी, बिलिंग्युअल ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्या खाली फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, या 2 PDF दिलेल्या आहेत. ठीक आहे. थोडं झूम करतो मी. याच पेजला मी थोडंसं झूम केलंय. बिलिंग्युअल ऍडव्हर्टाइजमेंट आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन या 2 PDF आहेत, त्या तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत. पहिले सगळी इन्फॉर्मेशन घ्या आणि नंतरच फॉर्म फिलिंगला घ्या. फॉर्म फिल करताना कुठलीही मिस्टेक करू नका. बऱ्यापैकी डाऊट तुमच्या या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहे. तर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन ती PDF डाउनलोड करून ठेवा आणि तुमचे क्वेश्चन जे काही असतील, माइंडमध्ये जे क्वेश्चन असतील त्याचे आन्सर तुम्ही तिथे शोधू शकता. त्याखाली एक क्लिक हिअर टू अप्लाय असं पण आहे बघा. या पॉइंटवर आपण थोड्या वेळाने येऊयात. मी तुम्हाला सांगतो क्लिक हिअर टू अप्लाय केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस कशी असेल. त्याआधी तुम्हाला सगळी ऍडव्हर्टाइजमेंट रीड करायची, कारण त्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या PDF मध्ये खूप साऱ्या गोष्टी
खूप सारे रूल्स रेग्युलेशन्स त्यांनी दिलेले आहेत, ते सगळे तुम्हाला फॉलो करायचे. ओके, ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक कराल ऍडव्हर्टाइजमेंटवर, ठीक आहे, तेव्हा एक PDF ओपन होईल. ठीक आहे, ती डाउनलोड करून ठेवा. ही जी आहे अंतरिक्ष विभाग किंवा आपण डिपार्टमेंट ऑफ स्पेस, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्या अंतर्गत येतं इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक, ही जी PDF आहे तर त्यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन सुरुवातीला दिली आहे की पोस्ट कुठली आहे, कोणत्या आधारे ते घेत आहेत. ठीक आहे, आता ही पोस्ट किंवा या पोस्टसाठी कोण अप्लाय करू शकतं? BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ज्यांचं झालंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा मेकॅनिकल मध्ये किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये. ठीक आहे, इथं पोस्ट दिलं ते मी झूम करणार आहे. साईडला लिहून ठेवलंय पहा मी. BE इलेक्ट्रॉनिक्स 22 पोस्ट आहेत, BE मेकॅनिकल 33 पोस्ट आहेत 33, आणि BE कम्प्युटर 8 पोस्ट आहेत. अशा सगळ्या मिळून 63 पोस्ट इथं दिलंय बघा ते. ठीक आहे, 63 पोस्ट आहेत या 3 ब्रँचेस मध्ये. या 3 ब्रँचेस मध्ये परत अजून सब ब्रँचेस आहेत, त्यांच्यासाठी पण ते अप्लिकेबल असणार आहे. तर कोणत्या त्या ब्रँचेस असणार आहेत मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगतोच आहे. ठीक आहे, तर 63 पोस्ट इथं आहेत. इलेक्ट्रॉनिक्स साठी 22, मेकॅनिकल 33 आणि कम्प्युटर सायन्स 8. ठीक आहे, सगळ्यात जास्त ज्या पोस्ट आहेत त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी आहेत, तर 33 पोस्ट. थोडस झूम करूयात. BE इलेक्ट्रॉनिक्स जे आहे बघा, तर त्यांचे इथं टेंटेटिव्ह नंबर दिलात व्हॅकन्सीच्या, आणि ह्या इथे दिलंय की सेंटर, तुमची जर पोस्टिंग झाली, सिलेक्शन झालं, तर मग सेंटर कुठे असेल तर बँगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, श्रीहरिकोटा आणि तिरुवनंतपुरम अशा ठिकाणी तुमचं पोस्टिंग असेल. त्यानंतर BE मेकॅनिकल यांत्रिकी, मेकॅनिकल साठी 33 व्हॅकन्सी ज्या आहेत, तिथं जर तुमची पोस्टिंग झाली, टेंटेटिव्ह सेंटर फॉर पोस्टिंग बँगलोर आहे, माहिमगिरी आहे, अहमदाबाद आहे, श्रीहरिकोटा आहे, तिरुवनंतपुरम आणि व्हॅली हिमालय अशा ठिकाणी पोस्टिंग होईल. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स या ज्या स्ट्रीम आहेत त्यासाठी 8 व्हॅकन्सीज आहेत. आणि ह्या फार मोठ्या व्हॅकन्सी येतात, म्हणजे इस्रोच्या अंडर खूप मोठी संस्था इंडियामधली आहे. बँगलोर, हसन, हैदराबाद आणि अहमदाबाद अशा ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स. ठीक आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन साठी हे एक पेज आहे, आणि त्याचबरोबर गेट क्वालिफिकेशन हे एक पेज आहे. मी थोडं सॉर्ट करतो दोन्ही. या पेज मध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, केअरफुली बघा. ठीक आहे, कम्प्युटरच्या, मेकॅनिकलच्या आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सेपरेट स्ट्रीम आपण त्या बघणारच आहोत पुढच्या स्लाइड मध्ये. त्याआधी क्वालिफिकेशन क्रायटेरिया एकदा समजून घ्या. सगळ्यात पहिले तर क्वालिफिकेशन क्रायटेरिया फॉर इलेक्ट्रॉनिक्स, ज्यांचं BE इलेक्ट्रॉनिक्स किंवा बीटेक इलेक्ट्रॉनिक्स असं झालेलं आहे, त्यांच्यासाठी बघा, BE और बीटेक और इक्विव्हॅलंट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आता BE बीटेक तुमचं असेल कशात, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, किंवा इक्विव्हॅलंट इन इलेक्ट्रॉनिक्स. आता इक्विव्हॅलंटचं मिनिंग काय होतं, तर याच्या अंडर कोणत्या कोणत्या ब्रँचेस येतात, अजून ENTC येतं का, फक्त इलेक्ट्रॉनिक्स येतं का, ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण पूर्ण लिस्ट बघूया. ठीक आहे, क्रायटेरिया आधी समजून घ्या. तुमचं BE आणि बीटेक हे झालेलं असेल, दोन्ही पैकी काय असेल ते, विथ ऍग्रिगेट मिनिमम 65%. मेकॅनिकल असेल, कम्प्युटर सायन्स असेल किंवा ENTC इलेक्ट्रॉनिक्स असेल, तुमचं ऍग्रिगेट 65% ऍव्हरेज ऑफ ऑल सेमिस्टर. केअरफुली बघा, ऍव्हरेज ऑफ ऑल सेमिस्टर, ऍग्रिगेट सगळ्या सेमिस्टरचं ऍग्रिगेट जे आहे ते 65% तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, और आता काही जणांकडे CGPA असं ग्रेड सिस्टीम जिथे असते, ठीक आहे, तर 10 पॉईंट स्केल वरून ती ग्रेड सिस्टीम दिली जाते. तर CGPA तुमचा जो आहे 6.84. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स साठी पण, मेकॅनिकल साठी पण आणि कम्प्युटर सायन्स साठी पण. जर तुमचे मार्क्स मध्ये रिझल्ट आलेला असेल तर 65% सर्व सेमिस्टरचं ऍग्रिगेट, 65% ऍव्हरेज ऑफ ऑल सेमिस्टर्स. आणि जर तुमचा CGPA असा निकाल येत असेल, असा रिझल्ट असेल, तर CGPA 6.84 तीनही स्ट्रीम साठी ते असेल. ठीक आहे, फक्त आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं पोस्ट अप्लाय करायचं तर तुमचं BE
बीई किंवा बीटेक हे इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ब्रँचेस मध्ये पाहिजे. जर तुम्हाला मेकॅनिकलला अप्लाय करायचं असेल तर मग तुमचं बीई किंवा बीटेक किंवा इक्विव्हॅलंट टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं कोर्स तुमचा पाहिजे. जर कम्प्युटर सायन्स रिलेटेड तुम्हाला अप्लाय करायचं असेल, ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर बीई बीटेक किंवा इक्विव्हॅलंट टू कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असे कोर्सेस तुमचे पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. ही झाली पहिली कंडिशन. ठीक आहे. सेकंड थिंग इज दॅट, सगळ्यात महत्वाचं, तीनही ठिकाणी गेट विषयी मी इथं लिहिलेले बघा. गेटचा जो स्कोर असतो, गेटची एक्झाम देणं तुम्ही कंपल्सरी आहे या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर. आणि व्हॅलिड गेट स्कोर इन रिस्पेक्टिव्ह ब्रँचेस, म्हणजे व्हॅलिड गेट स्कोर इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन जे काही असेल त्यात. आता जो पेपर कोड असतो इलेक्ट्रॉनिक्स साठी तो EC असा पेपर कोड तुम्ही पाहिजे गेटची एक्झाम दिलेला. ठीक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही गेट एक्झामचा पेपर कोड ME असा पाहिजे. जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेसला अप्लाय करायचं असेल तर तुमचा पेपर कोड असेल CS. हे 3 पेपर कोड असतील आणि तुम्ही हा क्रायटेरिया सॅटिस्फाय करत असाल तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ओके. आता ग्रॅज्युएशन, अजून एक कंडिशन आहे बघा, ग्रॅज्युएशन शुड कम्प्लीट इन स्टिप्युलेटेड ड्युरेशन. आता याचं मिनिंग काय, स्टिप्युलेटेड टाइम पिरियड म्हणजे काय, त्यांनी क्लिअर कट सांगितलंय. ग्रॅज्युएशन शुड हॅव कम्प्लीटेड विदिन द स्टिप्युलेटेड ड्युरेशन ऑफ कोर्स ऍज प्रिस्क्राइब्ड बाय द युनिव्हर्सिटी. तुमच्या युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेला स्टिप्युलेटेड पिरियड म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कोर्स 4 वर्षाचा असतो तर तुम्ही तो 4च वर्षात कम्प्लीट केलेला पाहिजे स्टिप्युलेटेड टाइम पिरियड. एखादा म्हणाल की नाही सर माझे सब्जेक्ट बॅक होते, 5, 6, 7 वर्ष लागले कम्प्लीट करण्यासाठी, मग ते अलाउड नाही. स्टिप्युलेटेड पिरियडचा अर्थ तो होतो. ठीक आहे. तरी सुद्धा हा क्वेश्चन फ्रिक्वेंटली क्वेश्चन मध्ये दिलेला आहे PDF मध्ये, त्यामध्ये बघा, त्यामध्ये सुद्धा हेच आन्सर आहे. जो कुठला युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेला तुमचा पिरियड असेल स्टिप्युलेटेड पिरियड, कदाचित युनिव्हर्सिटी वाईज ते व्हॅरी होईल. ठीक आहे. तर तो जो काही पिरियड असेल तो स्टिप्युलेटेड पिरियड मध्ये तुमचा डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. ठीक आहे. आता हे बघा, बाकी आता हे विषय जे आहेत, मी मग सांगितलं की मेकॅनिकल मध्ये कोणते स्ट्रीम्स येतात, अजून सब ब्रँचेस, तर त्याच्यासाठी अप्लाइड आहे. तुम्ही फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स PDF डाउनलोड करायची. त्यामध्ये काय असेल मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे. आता मुलं म्हणतील की इलेक्ट्रॉनिकचे स्ट्रीम कुठल्या, तर हा क्वेश्चन एकाने विचारणार किंवा विचारतील मुलं, वेदर कॅन्डिडेट who have BE or BTech in other electronic disciplines apply for the post of scientist or किंवा ते SC जे दिलंय त्यांनी इलेक्ट्रॉनिक साठी. मग त्यांनी काय सांगितलंय, ऍज पर इस्रो रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग डिग्री होल्डर्स इन द फॉलोइंग स्पेशलायझेशन फील्ड आर एलिजिबल टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ सायंटिस्ट इंजिनियर इन इलेक्ट्रॉनिक्स फील्ड. मग अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, असे खूप सारे दिलेत. आता हे सगळं रीड करत नाही मी, कारण मेकॅनिकलच्या भरपूर आहेत आणि कम्प्युटर सायन्सच्या पण भरपूर आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही तुमची ब्रँच जी कुठली असेल तर ते तुम्ही तुमच्या फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनच्या PDF मध्ये जाऊन तुम्ही ती रीड करायची आहे. तुम्ही त्या ब्रँचेस मधून आहेत का, आणि ती ब्रँच तुम्हाला स्क्रोल डाऊन मध्ये येईलच जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म भराल तेव्हा. ठीक आहे. तर तुम्हाला ते अप्लाय करता येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मेकॅनिकलच्या ज्या स्ट्रीम्स आहेत सेम क्वेश्चन त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी विचारलेला, त्याला आन्सर असं दिलाय की मग इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल किंवा मग मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन आहे, मेटॅलर्जी आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, अशा सगळ्या कोर्सेस, इतक्या कोर्सेसला ते अप्लाय करतात. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजून जाईल. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स एवढं असतील, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, असे जे काही कोर्सेस त्यांनी दिलेले आहे, सायबर सिक्युरिटी. ठीक आहे. तर क्लाउड कम्प्युटिंग, कम्प्युटर नेटवर्किंग, असे जे आहेत ना कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग रिलेटेड इथं जे मेन्शन केलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जर स्क्रोल डाऊन मध्ये तुमची ब्रँच जी कुठली असेल ती जर आली नाही तर तुम्हाला फॉर्म भरता नाही येणार. ठीक आहे. जे क्वालिफिकेशन असेल स्क्रोल डाऊन मध्ये किंवा या लिस्ट मध्ये जर असेल तर तुम्हाला ते फॉर्म भरता येतील. ठीक आहे. नेक्स्ट, हे आपण 1 बाय 1 रूल बघतोय फॉर्म भरण्यासाठी काय आवश्यक आहे. ठीक आहे. वेदर युनिव्हर्सिटी मेन्शन बोथ CGP अँड पर्सेंटेज इन मार्क्स इन डिग्री सर्टिफिकेट. कन्सोलिडेटेड जिथं असतं
तर त्या केसमध्ये काय करायचं म्हणजे सीजीपीए पण आहेत आणि पर्सेंटेज पण आहेत, तर मग दोन्हीपैकी ऍटलिस्ट एक आयदर सीजीपीए और पर्सेंटेज एक तरी क्रायटेरिया तुमचा 65 किंवा 65 पॉईंट जे काही त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे, 6.84 सीजीपीए, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही बसले पाहिजे, ठीक आहे, तेवढे मार्क्स तुम्हाला किंवा सीजीपीए तुम्हाला पाहिजे, ठीक आहे, कन्सोलिडेटेड जरी असेल तर. नेक्स्ट त्याविषयी थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, ड्युएल किंवा इंटिग्रेटेड डिग्री प्रोग्राम असेल तर काय, तर मग ते तुम्ही इथं रीड करू शकता, डिटेल दिलेलं आहे, ठीक आहे. आता सगळ्यांच्याच बाबतीत नसेल म्हणून खूप जास्त एक्सप्लेन करत नाही, ही इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करून घ्या. हा, आता एज लिमिट सगळ्यात महत्वाचं, जे कॅन्डिडेट अप्लाय करणार आहेत, ठीक आहे, त्यांचं एज लिमिट 19 मे 2025 पर्यंत 28 इयर्स एवढं पाहिजे मिनिमम, ठीक आहे. त्यांनी हे दिलंय की सॉरी, एज लिमिट 28 इयर्स पर्यंत, ठीक आहे. 28 वर्षापर्यंत जे आहेत म्हणजे 19 मे ला, ठीक आहे, त्या आधी, तर त्यांनाच ते फॉर्म भरता येतील. 28 वर्षाच्या आतमधले जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना हे फॉर्म, एज लिमिट आहे, 28 इयर्स हे लिमिट आहे, त्याला एक्सीड करायला नको, ठीक आहे. आता एज रिलॅक्सेशन काही केसेस मध्ये दिलंय त्यांनी, पहा, एज लिमिट रिलॅक्सेशन फॉर सर्व्हिस गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर तुम्ही असाल, किंवा एक सर्व्हिसमन असाल, किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट्स असं जर असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, गव्हर्नमेंट सर्वंट सध्या सर्व्हिंग आहात तुम्ही, तर मग तुम्हाला एज लिमिट हे दिलं जाईल. आणि ते पण कसं असेल की एज रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर्स जशा असतील त्यानुसार तुम्हाला ते एज रिलॅक्सेशन दिलं जाईल. पण सध्या एज लिमिट जे आहे कॅन्डिडेट साठी, तर ते ज्यांनी गेट दिली आहे, बी झालंय, त्यांना 28 इयर्स एज लिमिट. ओके. हा, आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा, कॅन्डिडेट विल बी स्क्रीन इन फॉर इंटरव्ह्यू ऑन द बेसिस ऑफ व्हॅलिड गेट. आता गेट स्कोर जो आहे 2024 आणि 2025 हे 2च वर्षाचे गेट स्कोर व्हॅलिड असतील. एखाद्या विद्यार्थ्यांनी जर 2023 ला दिला असेल, 22 ला दिला असेल, तर त्यासाठी ते अलाउड नाहीये. 2024 चा गेट स्कोर चालेल आणि 2025 चा देखील गेट स्कोर चालेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी हे बघा, एक क्लिअर कट एक वर्ड इथे युज केलाय, गेट स्कोर, नॉट गेट मार्क्स और गेट रँक. गेट रँक किंवा मार्क्स त्या बेसिसवर नाही इव्हॅल्युएशन होणार, गेट स्कोर जो आहे त्या बेसिसवर ते इव्हॅल्युएशन होईल, ठीक आहे. त्यानंतर ICRB विल बी व्हेरीफाईंग द गेट स्कोर ऑफ द ऍप्लिकंट. त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यावर जर इफ इट इज फाउंड दॅट द कॅन्डिडेट गेट स्कोर एंटर्ड बाय हिम इट्स फॉल्स, जर कॅन्डिडेट गेट स्कोर हा फॉल्स असेल, तर चुकीचा तुमच्याकडून भरला गेला, तर ICRB रिझर्व द राईट्स टू टेक अप्रोप्रिएट ऍक्शन अगेन्स्ट द कॅन्डिडेट. मग तुमच्यावर जी काही ऍक्शन घ्यायची असेल, फॉर्म रद्द करायचा असेल किंवा जे काही असेल ते त्यांना ते राईट्स रिझर्व आहे. ओके. हाऊ टू अप्लाय, सगळ्यात महत्वाचं ही ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑफलाईन काहीही नाही, ठीक आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन विल बी होस्टेड ऑन इस्रो वेबसाईट. ते कुठे जायचं मी तुम्हाला सांगतो, कसं अप्लाय करायचं. बिटवीन, आता बघा 2 डेट दिल्या त्यांनी, 29 एप्रिल पासून तर 19 मे पर्यंत एवढा टाइम स्पेंड दिलेला आहे, तेवढ्याच वेळात फॉर्म भरायचा आहे. आणि त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल तेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंबर एक जनरेट होईल, तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे, कुठेतरी सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण तिथून पुढचं जे फर्दर रेफरन्सेस आहेत त्या रजिस्ट्रेशन नंबर वरूनच करेक्ट तुम्हाला सगळं समजेल. सगळ्यात महत्वाचं ईमेल आयडी, जो ईमेल आयडी तुम्ही एंटर करणार आहात, तर तो ईमेल आयडी जो कुठला असेल तो करेक्टली टाका, कारण इथून पुढचे जे काही हॉल तिकीट्स असतील किंवा कॉल लेटर्स असतील, इंटरव्ह्यू साठी स्टुडंट स्क्रुटिनाइज केले जातील, अशा सर्व गोष्टी या ईमेल आयडी थ्रूच कम्युनिकेशन केलं जाईल. ओके. आणि लास्ट डेट त्यांनी परत एकदा मेन्शन केली, 19 मे ही लास्ट डेट असेल, ठीक आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, आता हे कोणाला लागणार आहे की जे कॅन्डिडेट जे फॉर द एम्प्लॉय अंडर द सेंटर ऑफ स्टेट गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत किंवा पब्लिक सेक्टर मध्ये अंडरटेकिंग आहेत, असे जे काही आहेत त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावे लागतील. सध्या ते जॉब करतायत ऍज अ एम्प्लॉई म्हणून,
गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, तर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता ऍप्लिकेशन फी, आता ही जी दिली 250 ₹250 ही ऍप्लिकेशन फी असेल. ठीक आहे. आता ही कोणासाठी आहे ते पण सांगतो पुढच्या स्लाइड मध्ये. त्याआधी ही जी फी आहे, तुम्ही इंटरनेट बँकिंग, त्यानंतर UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या ऑप्शन्स वरून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. ही नॉन रिफंडेबल आहे. कुठल्याही केसमध्ये एकदा भरलेली फी तुम्हाला परत मिळणार नाही. मग तुमचं सिलेक्शन झालंय किंवा नाही झालंय तरी सुद्धा तुम्हाला एकदा ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यावर ही फी तुम्हाला परत रिटर्न मिळणार नाही, जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं. ठीक आहे, तरी सुद्धा. आता काही जण स्टुडंट विचारतील, त्यांनी एक मुद्दाहून मेन्शन केलंय, चेक, ड्राफ्ट, डिमांड ड्राफ्ट, मनी ऑर्डर हे सगळं चालेल का? तर नाही चालणार. फक्त ऑनलाईन जे तुम्हाला 4 मोड सांगितले, तर या इंटरनेट बँकिंग, UPI वगैरे त्यावरूनच ते पेमेंट करावं लागेल. चेक, डिमांड ड्राफ्ट, मनी ऑर्डर हे काहीही चालणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मेक पेमेंट ऑप्शन जिथं तुमचं असेल तर तिथं तुम्ही मेक पेमेंट वर क्लिक करून पेमेंट तुमचं करू शकता. ठीक आहे. आणि त्यांनी एक डेट दिलेली पहा, इफ द कॅन्डिडेट वॉन्ट टू पे द ऍप्लिकेशन फी लेटर, तुम्हाला ऍप्लिकेशन फी नंतर भरायची असेल, देन पेमेंट कॅन बी मेड ऑन ऑर बिफोर लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन फी 21/5, म्हणजे फक्त पेमेंट साठी दिली बरं का ती. 1-2 दिवस. 19 मे ही ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. तोपर्यंत तुमचा फॉर्म भरला गेला पाहिजे. आणि जर काही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स आले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना, तर त्यांना 21 मे पर्यंत फक्त पेमेंट साठीचा 2 दिवसाचा तो वेळ दिलेला आहे. ठीक आहे. बाकी 19 मे ही लास्ट डेट आणि 21 मे ही पेमेंट साठीची लास्ट डेट. ठीक आहे. आता इथं काय सांगितलंय की काही बँकचे ₹250 ही फी आहेच, पण तुम्ही समजा इंटरनेट बँकिंग करताय किंवा कुठल्या एखाद्या बँके थ्रू करतायत ऑनलाईन प्रोसेसनी, कदाचित त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस हे असू शकतात. हा, आता कम्प्लीट पेमेंट प्रोसेस होत असताना तुम्ही रिफ्रेश किंवा बॅक असं बटन प्रेस करायचं नाहीये, किंवा सेशन ते अबॉर्ट होईल, सेशन ते कदाचित बंद होईल. म्हणून पूर्ण प्रोसेस होऊ द्यायची. तोपर्यंत पेमेंट करत असताना रिफ्रेश किंवा बॅकचं बटन प्रेस करायचं नाही. ठीक आहे. आणि जे काही इन्स्ट्रक्शन्स बँकेकडून दिले जातील काय ते तुम्ही केअरफुली रीड करायचे आणि त्यानुसारच प्रोसेस करायची. ओके. आता पेमेंट स्टॅटस तुम्ही कंटिन्युअसली चेक करायचं. एकदा पेमेंट केल्याच्या नंतर 24 आवर्स मध्ये कदाचित ते अपडेट होईल. पेमेंट स्टॅटस वरती तुम्हाला कळून जाईल. इन केस ऑफ पेंडिंग ट्रान्झॅक्शन ऑर ट्रान्झॅक्शन फेल्युअर, जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं किंवा ट्रान्झॅक्शन पेंडिंग राहिलं तर तुम्ही त्या बँकेला कॉन्टॅक्ट करायचं. ठीक आहे. इस्रो त्यासाठी रिस्पॉन्सिबल नसेल. इस्रोची वेबसाईटवर तुम्हाला त्या बाबतीत काही नाही मिळणार. बाकीच्या क्युरी तुम्ही विचारू शकता, पण बँक रिलेटेड ट्रान्झॅक्शनला तुम्हाला बँकेलाच कॉन्टॅक्ट करायचं जर फेल्युअर झालं तर. ठीक आहे. ईमेल वगैरे तो इस्रोच्या वेबसाईटवर किंवा त्यांना फोन करून वगैरे जे नंबर दिलेले आहेत तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा नाही. या केस बाकी कुठल्याही केसमध्ये त्यांना तुम्ही ईमेलवर तुमच्या क्युरी विचारू शकता. ठीक आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं, फीच्या बाबतीत ऑल वुमन्स म्हणजे सर्व महिला, शेड्यूल कास्ट SC, शेड्यूल ट्राईब ST, एक्स सर्व्हिसमॅन आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी PW यांच्यासाठी पेमेंट एक्सेम्प्टेड आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांना पेमेंट लागणार नाही. ठीक आहे. यावर ऑल वुमन SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन अँड PWD कॅन्डिडेट्स आर एक्सटेम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन. राईट. आता त्यांना पेमेंट लागणार नाही, कदाचित पेमेंटचा ऑप्शन येणार नाही, पण आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन through online process, the candidate have to ensure receipt of system generated email regarding successful submission of application. ज्या लेडीज कॅन्डिडेट आहेत, SC कॅटेगरी मधले कॅन्डिडेट आहेत, ST मधले आहेत, एक्स सर्व्हिस म्हणजे आहेत किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी हे जे आहेत, तर त्यांना पेमेंट तर लागणार नाहीये, पण एक सिस्टीम जनरेटेड ईमेल जो आहे त्याची रिसिप्ट तुम्हाला आली का नाही ऍप्लिकेशन फॉर्मची ती इन्शुअर करायची. ठीक आहे. म्हणजे सक्सेसफुल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन, तुमचं जे ऍप्लिकेशन आहे सक्सेसफुली सबमिट झालंय का नाही त्यासाठी तुम्हाला तो जो सिस्टीम जनरेटेड मेल आहे त्याची रिसिप्ट घेणं ते आवश्यक आहे. ते तुम्ही इन्शुअर करायचंय ती येते का नाही. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू चेक ऑल द फील्ड्स एंटर्ड बाय देम ऑनलाईन बिफोर सबमिटिंग ऍप्लिकेशन फॉर्म.
आता हे असं आहे की तुम्ही जे काही फील्ड्स एंट्री केलेले आहे, तुमचं नाव, बर्थ डेट वगैरे यात मिस्टेक करू नका. एकदा ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यावर एडिट करता येणार नाही. ठीक आहे, पण जे काही भरणार आहात ते एकदा चेक करून घ्या, क्रॉस चेक करा तुम्ही सगळी भरलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का. ठीक आहे, तर ती एडिट परत करता येणार नाही सबमिट केल्याच्या नंतर. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्मची जी काही डेट त्यांनी दिली आहे. कॅन्डिडेट शुड अवॉइड सबमिशन ऑफ मल्टिपल ऍप्लिकेशन फॉर द सेम पोस्ट. एकाच पोस्टसाठी एकाच व्यक्तीने 2-2, 3-3 ऍप्लिकेशन करायचे नाही. एकाच पोस्टसाठी एकाच व्यक्तीने तोच सेम डेटा भरून मल्टिपल ऍप्लिकेशन ते अवॉइड करायचे, तुम्ही शक्यतो करायचं नाही. ओके, हा फोटो सिग्नेचर जेपीजी फॉर्मॅट मध्ये असेल किंवा गेट स्कोर तुमचं पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असेल, हे डॉक्युमेंट व्यतिरिक्त बाकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला आता अपलोड करायचे नाहीयेत. पण जर तुम्हाला इस्रोनी काही गोष्टी, काही डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा इतर वेळेस जर मागितले, डिमांड केली, तर मग तुम्हाला ती अवेलेबल करून द्यावे लागतील. तुम्ही candidate should be ready to submit the original document in support of qualification, age, category, NOC from employer etc. तुमचे जे कोणी एम्प्लॉयर असतील, गव्हर्नमेंट सर्वंट असतील, त्यांच्याकडून NOC वगैरे जे काही आहे. अँड वेन कॉल्ड बाय इस्रो जेव्हा जेव्हा तुम्हाला मागणी करेल तेव्हा ते तुम्हाला द्यावं लागतील. पण ऍप्लिकेशन फॉर्म भरताना 2-3 गोष्टी जर सोडल्या तर बाकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला भरायचे नाहीयेत. पण इंटरव्ह्यूच्या वेळेस कदाचित ते तुम्हाला मागतील. ठीक आहे, त्यामुळे ते इन्स्ट्रक्शन सगळ्या रीड करा. नाव सिलेक्शन प्रोसेस. आता ही सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. द क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब्ड इज द मिनिमम रिक्वायरमेंट. जे क्वालिफिकेशन तुम्हाला सांगितलंय ते तर तुमच्याकडे पाहिजेच. त्याचबरोबर म्हणजे आपण मगाशी डिस्कस केलं, बीटेक 65% आणि CGPA कंडिशन. त्याचबरोबर शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट फॉर द इंटरव्ह्यू, shortlisting of the candidate for the interview in the ratio of 1:7 shall be based on GATE score. GATE score सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे तुमचा या रिक्रुटमेंट साठी. तर 1:7 या रेशो मध्ये तो पाहिजे. आणि त्यांनी परत एकदा मेन्शन केल्या, गेट स्कोर पाहिजे, नॉट गेट मार्क ऑर गेट रँक. गेट रँक किंवा गेट मार्क त्याच्यावर तुमचं इव्हॅल्युएशन होणार नाही. आता तुम्हाला क्वेश्चन वगैरे काही जे केले जाऊ शकतात किंवा एखादं जर असेल तर ती या फॉर्मॅट मध्ये असू शकतं. टेक्निकल अकॅडमिक नॉलेज तुम्हाला किती आहे, 40 मार्क्स. नंतर जनरल अवेअरनेस इन रिलेव्हन्स टू द एरिया ऑफ स्पेशलायझेशन. तुमचं जे काही स्पेशलायझेशन आहे त्याच्याशी सध्या जनरल अवेअरनेस काय आहे त्याला 20 मार्क्स असतील. त्यानंतर प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किल त्याला 20 मार्क्स असतील. कॉम्प्रेहेन्शन 10 मार्क्स. देन अकॅडमिक अचिव्हमेंट्स जर तुमच्या काय असेल तर 10 मार्क्स. असे सगळे मिळून 100 मार्क्स तुमचं इव्हॅल्युएशन साठी घेतले जातील. Candidate will have to score minimum 60 marks in the interview. इंटरव्ह्यू तुमचा ज्यावेळेस होईल तुम्हाला त्यात 60 मार्क्स घेणं आवश्यक आहे 100%. ठीक आहे, आणि जे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट आहे PWD तर त्यांच्यासाठी 50 मार्क्सचं त्यांनी लिमिट दिलेलं आहे. मिनिमम मार्क जे आहेत 50 मार्क्स PWD कॅन्डिडेटला आणि रेग्युलर कॅन्डिडेटला 60 मार्क्स. For generation of final panel साठी 50% weightage will be given to gate score and 50% weightage to interview marks. इंटरव्ह्यू मार्क्स साठी 50% आणि 50% weightage हे असेल गेट स्कोर साठी. ठीक आहे, असं ते सिलेक्शन प्रोसेस असेल. आता पे अँड अलाउन्सेस. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी अपॉइंटेड ॲज सायंटिस्ट और इंजिनियर. SC हे जे दिलंय ते डेझिग्नेशन आहे त्या पोस्टचं. सायंटिस्ट किंवा इंजिनियर या पोस्टचं डेझिग्नेशन आहे SC. इन लेवल ऑफ 10 पे ऑफ मॅट्रिक्स विल बी पेड. बेसिक पे जे आहे ते आहे 56,100. 56,100 हे बेसिक पे पर मंथ असेल. त्याचबरोबर DA, HRA, ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स, द एम्प्लॉय विल बी गव्हर्न न्यू पेन्शन स्कीम वगैरे. ऑदर ज्या आहेत मेडिकल फॅसिलिटी, कॅन्टीन, क्वार्टर फॅसिलिटी, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, ग्रुप इन्शुरन्स, अशा सगळ्या गोष्टी असणार आहे. म्हणजे पेमेंट तुमचं खूप जास्त जाईल. जर सिलेक्शन तुमचं झालं तर पेमेंट रेंज जे आहे ते तुमच्या, कारण बेसिक पेच त्यांनी 56,000च्या वरती दिलेला आहे. ठीक आहे, एवढा बेसिक पे आहे तर मग पेमेंट हे तुमचं अलाउन्सेस, ऑदर अलाउन्सेस वगैरे घेऊन ते थोडंसं जास्त जाईल. ठीक आहे,
करिअर प्रोग्रेशन, आता हे इस्रो आहे त्यामुळे करिअर प्रोग्रेशन एक्सप्लेन जास्त करायची गरज नाही. एक्सेलंट अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. मेरिट प्रमोशन स्कीम, प्रमोशन टू हायर लेवल्स, खूप साऱ्या, म्हणजे आता हे सायंटिस्ट किंवा इंजिनियर म्हणून तुम्ही जर तिथे जॉईन होत असाल, तुमचं सिलेक्शन होत असेल, तर मग तुम्हाला ही खरंच एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. तर करिअर प्रोग्रेशनच्या बाबतीत जास्त काही ही इस्रो असल्यामुळे काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही प्रयत्न करा. मला तर असं वाटतं जे म्हणजे एक्सलेंट अपॉर्च्युनिटी यासाठीच वर्ड इथं घेतलाय की जर तुमचं सिलेक्शन झालं तर मग तुमचं करिअर जे आहे ते बेस्ट असेल. अदर कंडिशन अँड इन्स्ट्रक्शन्स काही त्यांनी दिलेले आहेत पहा इथं. फॉर डिटेल्स ऑफ सेंटर जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही या वेबसाईटला, त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तुम्ही इथं लिंक दिलेली आहे. तुम्हाला ते ट्रेनचं जे सेकंड क्लास किंवा स्लीपर क्लास जे काही तिकीट आहे त्याच्याविषयी डिटेल्स दिलेलं आहे. Candidate have to produce the original document in proof of details furnished in their application submitted online at the time of interview. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे सबमिट करावे, तिथं शो करावे लागतील. ठीक आहे. प्रूफ त्याचा तुम्हाला द्यावा लागेल. इफ एनी इन्फॉर्मेशन फर्निश्ड ऑनलाईन इज फाउंड टू बी फॉल्स, जर एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली फॉल्स असेल, चुकीची असेल, तर द कॅन्डिडेट विल नॉट बी इंटरव्ह्यूड अँड he will not be paid. ठीक आहे. आता अजून काही, ओनली इंडियन नॅशनल्स नीड टू अप्लाय, फक्त इंडियन नॅशनॅलिटी ज्यांची आहे त्यांनाच या पोस्टला अप्लाय करता येणार आहे. इस्रो रिझर्व द राईट नॉट टू फिल अप एनी नॉट टू फिल अप ऑल ऑर एनी ऑफ द पोस्ट इफ इट्स सो डिझायर्ड. हे राईट्स त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर इन केस ऑफ एनी क्लेरिफिकेशन कॅन्डिडेट मे रेफर टू FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन अपलोडेड इन द वेबसाईट. आणि जरी तुम्हाला फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन तुम्ही मी मगाशी सांगितलं की डाउनलोड करून ठेवा PDF, तुम्ही डाउनलोड केलेली आहे. जरी तुमचे त्या व्यतिरिक्त पण डाऊट जर असतील काही, तर मग तुम्ही एक ईमेल पाठवायचा आहे. ही जी एक ईमेल ID दिलाय बघा तुम्हाला, त्या FAQ सगळ्यात शेवटी तो ईमेल ID मिळेल. तिथं पण दिलेला आहे पहा मी. या ईमेल ID वर तुम्हाला मेल, जर डाऊट त्या व्यतिरिक्त असतील तर, कुणाचे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉब्लेम आले किंवा मग ऑनलाईन डेटा फिल करताना कोणाला अडचणी येतील, ठीक आहे, अशा ज्या कुठल्या प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी तुम्ही या ईमेलवर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकीच्या ज्या गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि हा ऍब्सोल्यूट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू इन्शुअर दॅट ही ऑर शी फुलफिल्स द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करताय किंवा प्रोसिजर रिक्वायरमेंट्स किंवा टाइम लिमिट जे आहे स्टिप्युलेटेड पिरियडचा ऑनलाईन सबमिशनच्या ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही फिल करणार आहात त्यासाठी होनली रिस्पॉन्सिबल कॅन्डिडेट असेल. ओके. डेव्हिएशन फ्रॉम द प्रोसिजर नोटिफाईड वुड रिझल्ट इन द कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेचर. ठीक आहे. अजून जर काही प्लस मायनस गोष्टी तुम्ही फॉर्म भरताना होत असतील, तुमच्याकडून चुकून राहत असतील, त्याला कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल हे मी कॅन्डिडेट असाल. त्यामुळे फॉर्म हा केअरफुली भरा, सगळी माहिती घ्या, इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, त्यानंतरच फॉर्म तुम्ही फिल करायचा आहे. ओके. फर्दर कम्युनिकेशन टू द कॅन्डिडेट शॅल बी थ्रू हिज हर रजिस्टर्ड ईमेल ID किंवा इस्रो वेबसाईट. पुढचं जे काही कम्युनिकेशन असेल फॉर्म फिल केल्याच्या नंतर, तुम्ही इंटरव्ह्यूला अप्लिकेबल आहात की नाही, सिलेक्शन झालंय की नाही, अजून काही चेंजेस झालेत का, डेट्स व्हॅरी झालेत का, डेट एक्सटेंड झाल्यात का, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुमचा एकतर ईमेल किंवा मग इस्रोची वेबसाईट, ठीक आहे, या गोष्टीवरच अपडेट केलं जाईल किंवा कम्युनिकेशन जे असेल ते ईमेल थ्रूच केलं जाईल. ठीक आहे. द कॅन्डिडेट आर ऍडवाइज्ड टू चेक देअर ईमेल इन्क्लुडिंग, हा ईमेलवर आपले स्पॅम किंवा जंक फोल्डर्स असतात, ते पण अधूनमधून फॉर्म फिल केल्याच्या नंतर तुम्ही चेक करत राहा. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट डेट्स परत एकदा रिपीट करतो. ऑनलाईन ओपनिंग डेट आहे रजिस्ट्रेशनची, स्टार्ट झाले 29 एप्रिल 2025. लास्ट डेट आहे क्लोजिंग डेट 19 मे 2025 आणि लास्ट डेट ऑफ पेमेंट करण्यासाठी लास्ट डेट त्यांनी 2 दिवस एक्स्ट्रा दिले, 21 मे 2025. ठीक. पण मला असं वाटतं की 19 पर्यंत तुम्ही सगळं करा. कधी कधी काय होतं की सॅटर्डे संडे असतात त्यांचे फोन कॉल किंवा ऑफिसेस कधी बंद असू शकतात रिस्पॉन्सिबल, पण मग या सगळ्या त्यांनी PDF मध्ये पण सांगितलेलं आहे की सॅटर्डे संडे हे वगळता तुम्हाला बाकी कम्युनिकेशन करता येऊ शकतं. ठीक आहे. आणि वेबसाईट त्यांनी सगळ्यात लास्ट पेजला मेन्शन केलेली आहे. कुठलीही अडचण असेल तर www.isro.government.in
इथं तुम्हाला लेटेस्ट अपडेटसाठी किंवा तुमचं स्टेटस ऑफ ऍप्लिकेशनसाठी इथं तुम्हाला कनेक्ट करायचं. ठीक आहे. आता फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स जे आहे त्याचं लास्ट पेज जे आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की हे जी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ईमेल तुम्हाला कुठे करायचा आहे, तो ईमेल आयडी तुम्हाला मिळून जाईल. जर काही क्वेश्चन्स काही क्वेरी तुमच्या असतील तर. त्यानंतर फोन कॉल जर करायचा असेल त्यांनी दिलंय की 10 ते 6 या वेळेत आणि मंडे टू फ्रायडे जर तुमच्या क्वेरी असतील काही तर मग ते या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे लास्ट पेज आहे याचं कॉन्टॅक्ट नंबर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनची पीडीएफ आहे. तर सगळ्यात शेवटच्या पेजेसवर हे नंबर तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. ओके. आता हाऊ टू अप्लाय कसं करणार तुम्ही. फक्त मी आता सध्या हे सांगतोय की अप्लाय करण्यासाठी त्या वेबसाईटवर कुठे जायचं, कम्प्लीट फॉर्म फिल करून असं नाही सांगत आहे. कारण जर तुमचे खूप डाऊट असतील किंवा काय आणि मला जर टायमिंग ऍडजस्ट झाले तर मग मी तो सुद्धा व्हिडिओ बनवेल की ते फिल कसं करायचं. पण सध्या तुम्ही इस्रोच्या वेबसाईटला जर गेलात, सुरुवातीला आपण बघितलं बघा याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला, करिअर मध्ये जा, मोर इन्फॉर्मेशन, करंट अपॉर्च्युनिटीज, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आपण पाहिलं होतं. आय बटनवर क्लिक केलं होतं. ते केल्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यावर क्लिक हिअर टू अप्लाय आलं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं का या टाईपचं पेज व्हिडिओच्या सुरुवातीला बघू शकता तुम्ही. या पेजवर कसं यायचं. ठीक आहे. इथे आल्याच्या नंतर इथं ऍडव्हर्टाइजमेंट एफएक्यू ज्या पीडीएफ डाउनलोड करायला तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या खाली नाव आहे पहा, क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन. थोडंसं झूम करतो मी हे पेज. आहे बघा इथं आहे पहा, क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन. 2 पीडीएफच्या खाली म्हणजे इथं पण लिहिलंय मी ते. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथं क्लिक केल्याचं अप्लाय करण्यासाठी आता तुम्ही ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन तर कलेक्ट केली, अप्लाय आता तुम्हाला करायचंय. तर मग तुम्ही इथं क्लिक केल्याच्या नंतर असा एक मेसेज येईल. या मेसेजला तुम्हाला ओके म्हणायचं आहे. वेगळ्या यू विल बी डायरेक्टेड टू एक्सटर्नल वेबसाईट, आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड, त्याला ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर असं एक पेज ओपन होईल. स्क्रोल डाऊन करा खाली स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या पेजवर जर तुमचं सायंटिस्ट किंवा इंजिनिअरिंग अप्लाय करायचं, इलेक्ट्रॉनिक साठी तर मग इथे क्लिक करा. जर मेकॅनिकल साठी अप्लाय करायचं तर इथे क्लिक करा आणि जर कम्प्युटर सायन्स अप्लाय करायचं तर इथे क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर असा एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्मवर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन जशी आपण डिस्कस केली आहे, जशी त्या डॉक्युमेंट्स मध्ये दिली आहे ती सगळी फिल करायची आहे. जर आवश्यकता वाटलीच तर हे फिल कसं करायचं त्याचा देखील व्हिडिओ मी याच युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. फॉर्म व्यवस्थित भरा, पीडीएफ रीड करा. कुठलाही डाऊट असेल पीडीएफ रीड केल्याशिवाय ऍप्लिकेशन फॉर्म भरू नका. ज्या त्या कॅन्डिडेटचा आपण म्हणतो की त्याच्या फॉर्म फिल करत असतानाच्या रिक्वायरमेंट ह्या वेगळ्या असतील, त्याच्या इनपुट्स वेगळे असू शकतात, युनिव्हर्सिटीज वेगळ्या असू शकतात, मार्किंग स्कीम वेगळी असू शकते. ठीक आहे. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन वेगळं असेल. म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही काळजी घ्यायची की पीडीएफ कम्प्लीट रीड करा, कम्प्लीट इन्फॉर्मेशन घ्या, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन रीड करा, त्यानुसारच हा फॉर्म भरायचा आहे. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स आणि कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला. कारण असेच नवनवीन व्हिडिओ एज्युकेशन रिलेटेड आपण घेऊन येणार आहोत. आम्ही घेऊन येतच असतो या वेबसाईटला. थँक्स.